विशिष्ट प्रदेशात होऊन गेलेली कर्तृत्ववान माणसे त्या ठिकाणच्या संस्कृतीला आकार देत असतात. गोदावरी, कृष्णा, तापीच्या खोऱ्यात राहणाऱ्या माणसांनी महाराष्ट्राची संस्कृती निर्माण केली आहे. दख्खनचे पठार हे ज्वालारसापासून बनलेले आहे. इथे राहणाऱ्या माणसांनी जे संचित निर्माण केले त्याची कथा आम्ही असू अभिजात या पुस्तकात डॉक्टर अमोल देवळेकर यांनी लिहिली आहे. मातृभाषाच आपल्या आयुष्याला आकार आणीत असते. सारी मराठी माणसे आपल्या भाषेवर, मातीवर, सण परंपरांवर मनापासून प्रेम करीत असतात. सुमारे 12 कोटी माणसांची मातृभाषा मराठी ही आहे. मराठी भाषा बोलणाऱ्यांमध्ये न दिसणारा एक जैविक पूल आहे. समान भाषेने जोडलेल्या माणसांमध्ये तसा तो असतोच. भारताला वैचारिक अधिष्ठान देण्यात मराठी माणसांचा खूप मोठा वाटा आहे. मराठी माणूस भाषा म्हणून जे काही आकाराला येत गेले त्याचा विस्तृत तपशील देवळेकरांच्या या पुस्तकात वाचायला मिळतो. प्रत्येक माणूस हा इतरांपेक्षा भिन्न असतो. तो एकटाच जन्माला येतो, एकटाच निघून जातो. पण ज्या माती पाण्याच्या सान्निध्यात तो राहतो, वाढतो, कळत नकळत त्याचे ठसे घेऊनच तो घडत जातो. राकट कणखर खडकांच्या प्रदेशाचे वातावरण, हवामान त्याला आकार देण्याचे काम करीत असते. सहनशीलता व जुळवून घेण्याची वृत्ती ही महाराष्ट्राच्या भूगोलातून आली असली पाहिजे. गुणसूत्रे ही पर्यावरण, आहार, हवामानाशी जुळवून घेत माणसाला घडवीत असतात. मानवाची ओळख ही जीवशास्त्र, रसायनशास्त्र व त्या प्रदेशाचा इतिहास, संस्कृतीच्या मिश्रणामधून तयार होत असते. जन्माला येणाऱ्या मुलाचे माणूसपण हे मुख्यतः सभोवतालच्या समाजाच्या संस्कारात घडत असते. विशिष्ट प्रदेशात जन्मलेल्या मुलावर त्या प्रदेशाच्या प्रथा, रूढी, परंपरा, सणांचे संस्कार होत जातात. मराठी भाषा बोलणाऱ्या अनेक माणसांनी शिवचरित्र वाचलेले नाही, पण त्यांना शिवाजी महाराजांचा सारा इतिहास माहीत आहे. कारण त्यांच्या कानावर बालपणापासून त्याच्या कथा पडलेल्या आहेत. सार्थ ज्ञानेश्वरी किती जणांनी वाचली आहे हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. पण मातृभाषा मराठी असणाऱ्यांना ज्ञानेश्वर माहीत आहेत. त्यांच्या बालपणात त्यांनी ज्ञानेश्वरांच्या अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. बऱ्याच माणसांना 12व्या शतकाआधीचा महाराष्ट्र कसा होता, महाराष्ट्राचा भूगोल कसा घडत गेला, या प्रदेशात कोण राजे होते, भारताच्या इतिहासाने त्याची नोंद का घ्यायला हवी, या भाषेत काही लेखन झाले होते का, याबाबत जवळजवळ काहीच माहीत नसते. मोहनजोदडोच्या उत्खननानंतर आपल्या देशात अनेक ठिकाणी संशोधनाची सुरुवात झाली. महाराष्ट्रातील जायमाबाद, साळवदा, इनामगाव, पैठण, भोकरदन अशा अनेक ठिकाणी प्राचीन काळात या जागी प्रगत संस्कृती अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडले आहेत. आळे फाट्यापासून जवळ असणाऱ्या बोरी खुर्द गावात दगडाचा परशू व अन्य अनेक चकित करणाऱ्या गोष्टी सापडल्या आहेत. 2-2.5 लाख वर्षांपूर्वीची होमो प्रजाती येथे वास्तव्य करत होती असा निष्कर्ष त्यावरून काही जणांनी काढला आहे. हे विधान जर बरोबर असेल तर होमोसेपियन उत्क्रांत होण्याआधीच्या प्रजाती येथे राहत होत्या असे मानावे लागेल. मानव आफ्रिकेतून अन्य जगात पसरला या सिद्धांतावर नव्याने विचार करावा लागेल. इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिल्या गेलेल्या गाथा सप्तशतीचा संदर्भ लेखकांनी नोंदवला आहे. वररुची म्हणजे कात्यायन यांनी प्राकृत प्रकाश हा मराठी व्याकरणाचा पाया असणारा ग्रंथ इसपू 3ऱ्या किंवा 4थ्या शतकातच लिहिला होता. महाराष्ट्राला किमान 10,000 वर्षांचा इतिहास आहे. निदान पुरातत्वीय अवशेष तसे सुचवतात. फार पूर्वीपासून हा प्रदेश कृषी, कला, संस्कृती, व्यापारात पुढे होता. भारतात एकूण 1400 लेणी आहेत. त्यापैकी जवळजवळ 850 लेणी ही ज्वालारसापासून तयार झालेल्या दगड मातीच्या मराठी माणसांच्या पठारावर आहेत. या लेण्यांजवळून जाणारे रस्ते हे नालासोपारा, राजापूर, जयगड, विजयदुर्ग, देवगड यासारख्या बंदरांकडे माल नेणारे व्यापार पथ होते. ही लेणी शिक्षण, संस्कृती, व्यापार व सामाजिक जीवनाची केंद्रे होती. या हिंदू, जैन, बौद्ध लेण्यांनी जगाला एक अत्यंत महत्त्वाचा विचार दिला आहे. तुमचा धर्म कोणताही असो,
सुखाचा मार्ग हा एकमेकाशी सुसंवाद साधत एकत्र नांदण्यामधूनच पुढे जात असतो. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य व अन्य अनेक राजांच्या कर्तृत्वाचे कितीतरी संदर्भ पुस्तकात वाचायला मिळतात. मातृभाषा हा शिक्षणाचा पाया व व्यक्तिमत्व विकासाची महत्त्वाची किल्ली आहे. मराठीचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकाने आम्ही असू अभिजात, प्रत्येक मराठी माणसाचा वैद्यकीय इतिहास हे पुस्तक वाचणे, समजून घेण्यासाठी वेळ काढायला हवा. महाराष्ट्रातील महाविद्यालयातून शिकणाऱ्या मुलांसाठी हे पुस्तक रॅपिड रीडिंगसाठी लावून त्यावर संवाद घडवून आणायला हवेत. आपले मराठीपण व मराठी माणसांचे व्यक्तिमत्व हा बहुआयामी घटकांचा एकत्रितपणे झालेला प्रवास आहे. हे पुस्तक अवश्य वाचा ही विनंती आहे. धन्यवाद.